नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहूयात ओलसर म्हणजेच अशी थोडीशी लपतपीत होणारी सुकट कशी बनवायची ते. त्यासाठी आपण एक वाटीभर सुकट निवडून घेतलेली आहे, पाकडूनही घेतलेली आहे आणि एका पॅनमध्ये थोडंसं तेल आपण इथे टाकलेलं आहे आणि सुकट त्यामध्ये आपण फ्राय करण्यासाठी ठेवत आहोत. 1-2 मिनटं कंटिन्युअसली हलवत राहायचे आहे आणि याचा थोडासा लालसर रंग यायला लागल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. भाजलेली सुकट आपण एका भांड्यामध्ये आता काढून घेऊयात आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ही सुकट आपण थोडीशी भिजत ठेवून द्यायची आहे, जेणेकरून सुकटीचा जो वास असतो तो आपल्याला बनवल्यानंतर येणार नाही आहे. गॅस मिडियम आचेवरती ठेवून त्यावरती कढई तापत ठेवलेली आहे आणि 2 चमचे तेल इथे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो आपण या तेलामध्ये परतून घेऊयात. कांदा 50% परतला गेल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा छोटा अर्धा टोमॅटो घेतलेला आहे चिरून, तो यामध्ये एकसारखा परतून घेऊयात. दोन्ही लालसर रंगावरती परतून झाल्यानंतर आपण थोडीशी हळद चवीनुसार, मीठ आणि आपला कांदा लसूण मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. थोडंसं तिखट जास्त टाकलं तर चव उत्कृष्ट येते. थोडीशी धणेपूडही आपण यामध्ये टाकलेली आहे आणि कलरसाठी रेड चिली पावडर आपण इथे यूज केलेली आहे. हे सर्व एकसारखं हलवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तेल सुटल्यानंतर आपण जी सुकट साईडला भिजवून ठेवलेली ती यामध्ये टाकून घ्यायची आहे. पुन्हा हे सर्व एकत्रित होण्यासाठी एकसारखे पुढच्या 2 मिनिटांसाठी तरी हे एकसारखे हलवून घ्यायचे आहे. त्यानंतर यावरती एक झाकण ठेवून थोडी वाफ काढून घ्यायची आहे. धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यामध्ये ॲड करत आहोत आणि त्याचबरोबर थोडंसं किंचितसं तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये हे भाजी हवी आहे, थोडीशी घट्ट थोडी पातळ, त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत. पुन्हा एकदा 2-3 मिनिटांसाठी ही भाजी झाकून ठेवायची आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे. आणि आता आपण पाहू शकता आपलं लपतपीत सुकट बनून तयार झालेले आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अँड शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ.